म्हणजे त्या लोकांसाठी महिन्याला 10 लाख रुपये कमवणं हे इस्त्री करण्यापेक्षा पण सोपं आहे. मला असं वाटतं की मी लाईफमध्ये करू शकतच नाही काही गोष्ट, आणि असा खचलेला माणूस सेल्फ डाऊट असेल तर देर इज अ गुड अमाउंट ऑफ पॉसिबिलिटी की त्या माणसाला पॅरालिसिस होईल. पॉझिटिव्ह बिलीफ्स आपल्या आत NLPच्या मदतीने आपण कसं हे करू शकतो, समजा प्लॅन करू शकतो. आता जेव्हा तुम्ही म्हणता की मला सक्सेसफुल व्हायचं आहे, तेव्हा तुमच्याकडे काही इमेज सक्सेसची आहे का? आता जो गरीब माणूस असतो नॉर्मली, तो जास्त पैसे कमवायचा, श्रीमंत व्हायचा विचार करणं त्याला खूप जड जातं. तर हा जो बिलीफ आहे तो नॉर्मल मराठी माणसामध्ये किंवा मिडल क्लास माणसामध्ये कसं आपल्याला चेंज करता येईल? मनी ॲज अन एनर्जी अशी असते की ती जेवढी तुम्ही फ्लो मध्ये आणाल तेवढी ती वाढत जाते. अशी कितीतरी लोक मी बघितलेत की जे इतके गरीब आहेत की पैशाशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. मला जर का $1 मिलियन कमवायचे तर $1 मिलियन एक सेल्फ इमेज क्रिएट करा. ती कशी करायची? स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करतो. त्यांना विचारलं की इस्त्री करणं अवघड आहे का? तर नाही, आम्ही तर रोजच करतो. तेच एखाद्या HNI ला विचारलं मी की सर तुम्ही इस्त्री करू शकता का? नाही, हे मला म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्याला विचारलं की सर 10 लाख रुपये एका दिवसाचे कसे कमवायचे? मी तुम्हाला 50 गोष्टी सांगेन. हाऊ कॅन यू मेक 10 लाख रुपीज इन अ मंथ? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर योगेश. आणि आजचा जो टॉपिक आहे तो जरा नवीन टॉपिक आहे, कारण आजपर्यंत आपल्या 150च्या वरती पॉडकास्ट झालेले आहेत, परंतु अजूनही आपण या टॉपिकला टच केलेलं नाहीये. तर मी खरंच थँक्यू म्हणतो त्यांना की ते आलेत आणि आपल्या ऑडियन्ससाठी इतका वंडरफुल टॉपिक त्यांनी आणलेला आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा NLP बाबत आहे. आता NLP हा शब्द आपण आधीच्या काही पॉडकास्टमध्ये ऐकलेला होता थोडाफार, पण ते एक्झॅक्टली काय आहे हे समजून आपण त्यांच्याकडनंच घेऊयात. तर मी आता टाइम वेस्ट करत नाही, डायरेक्टली आपण पॉडकास्टला स्टार्ट करतोय. फक्त त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल आणखी जास्त वाढवत जाणार आहोत. तर जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, माझं नाव डॉक्टर योगेश दाऊदखाने आणि NLP या क्षेत्रात गेली 15 वर्ष मी कार्यरत आहे. माझी सुरुवात झाली HR मधून. HR एक्झिक्युटिव्ह पासून सुरू केलं. अकॅडमिक्समध्ये गेलो. अकॅडमिक्समध्ये काही वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर एक जिद्द होती, एक तळमळ होती मनामध्ये की आपल्याला अजून काहीतरी पुढे वाढवायचंय, अजून काहीतरी करायचंय आणि सेल्फ डेव्हलपमेंट या पर्टिक्युलर कॉन्सेप्टवर काम करायचंय. एक हे बघत होतो की लोक खूप सक्सेसफुल होत आहेत, काही लोक नाही होत. ह्याच्या मागे रिझन काय? हे रिझन शोधता खूप साऱ्या मोडॅलिटीजवर काम केलं. रेकी म्हणा, हिप्नोटिझम म्हणा, न्यूमरोलॉजी म्हणा, भरपूर सारे मोडॅलिटीज. पण मला स्वतःला समाधान होत नव्हतं. समाधान तेव्हा झालं जेव्हा मी NLP बद्दल ऐकलं 2008 साली. आणि तेव्हापासून मग या प्रवासाला जी सुरुवात झाली ती आतापर्यंत चालू आहे आणि खूप सुंदर असा प्रवास या सगळ्या वर्षात झालेला आहे. ओके. आणि आता भरपूर तुम्हाला NLPचाच प्रॉपर एक्सपिरियन्स आहे, तर आपण थोडंसं आता स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये जाऊयात. आता ज्यावेळेस NLPचा शब्द बरेच लोक ऐकतात, त्यांना एकतर माहिती नसतं, आणि ज्यांना माहिती असतं त्यांना असं वाटतं की यार हे कुठेतरी लॉ ऑफ अट्रॅक्शन, सिक्रेट याच्याशी रिलेटेड आहे. तर खरंच असं आहे का? ओके, हा प्रश्न नेहमीच येतो बऱ्याच लोकांच्या मनात की NLP आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन सेम आहे का, वेगळं आहे का? तर NLP आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे दोन्ही वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, पूर्णपणे वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आधी सांगतो थोडं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतं की तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे व्हिज्युअलाइज करा आणि त्याप्रमाणे बिलीव्ह करा, तुमच्या आयुष्यात ती गोष्ट ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यात पण बऱ्याचशा लोकांना असे गैरसमज आहेत की मी सोफ्यावर बसणार, मी चिप्स खाणार आणि मी व्हिज्युअलाइज करणार की माझं वजन कमी झालंय आणि कमी व्हायला पाहिजे. मी व्हिज्युअलाइज करणार की माझ्या दारात मर्सिडीज आहे, ती यायला पाहिजे. सो इट डझंट वर्क लाईक दॅट. अशा पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही काम करत. त्यालाही वेगळे बेस आहेत. पण NLPला जर का विचार केला, NLP स्टँड्स फॉर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ओके. आता हा शब्द कसा आला? न्यूरो हा शब्द आला आपल्या न्यूरॉन्स पासून. मेंदूमध्ये जेवढे न्यूरॉन्स आहेत, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आर देअर, त्याच्यातून न्यूरो हा शब्द घेतला गेला. लिंग्विस्टिक म्हणजे भाषा, आपली भाषा, लँग्वेज. आणि प्रोग्रामिंग हा शब्द घेतला गेला की जसं एखादा प्रोग्राम असतो 1+1 = 2,
मग तो तुम्ही केला काय किंवा मी केला काय रिझल्ट सेम असतात. तर NLPचे टेक्निक्स वापरले तर NLPच्या माध्यमातून तुम्हाला सिमिलर रिझल्ट यायची शक्यता जास्त आहे. कारण का आपण त्या न्यूरॉन्सवरच डायरेक्ट प्रोग्रामिंग करतो आपल्या लँग्वेजच्या माध्यमातून. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पूर्णपणे वेगळे, त्याच्यात व्हिज्युअलायझेशन या एका गोष्टीवर फक्त भर दिलेला आहे. NLP मध्ये ऑलमोस्ट 30 ते 35 टेक्निक्स आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी उपयोगाला पडतात. ओके. सो NLPचा व्हास्ट असा एरिया आहे आणि हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याचे चांगले बेनिफिट्स घेऊ शकता. ओके. पण मग याची नेमकी सुरुवात कुठून झाली होती, म्हणजे भारतात झाली होती की एक्झॅक्टली कुठे झाली होती? ही एक मजेदार स्टोरी आहे. 1970 साली डॉक्टर जॉन ग्रिंडर आणि डॉक्टर रिचर्ड बँडलर हे दोघं जण US मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होते आणि जॉन ग्रिंडर हे एक प्रोफेसर होते, रिचर्ड बँडलर स्टुडंट होते. या दोघांचा एका प्रोजेक्टवर काम चालू असताना त्यांच्या लक्षात आलं की काही लोक खूप सक्सेसफुल होत आहेत आणि काही लोक बिलकुल सक्सेसफुल होत नाहीत. मग ह्याच्या मागचं रिझन शोधण्यासाठी त्या दोघांनी एक प्रोजेक्ट नवीन चालू केला, त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं. त्यावेळेला त्याचं नाव होतं मेटा, इफ आय एम नॉट रॉंग. त्यावेळेला मेटा या नावाने तो प्रोजेक्ट चालू केला की का काही लोक सक्सेसफुल होतात, का काही लोक सक्सेसफुल होत नाहीत. तो मेटा करता करता त्यांना लक्षात आलं की देर आर सर्टन पॅटर्न्स, काही लँग्वेजचे पॅटर्न्स आहेत, काही बिहेवियरचे पॅटर्न्स आहेत, काही बिलीफचे पॅटर्न्स आहेत आणि ते पॅटर्न आयडेंटिफाय केल्यानंतर लोकांना सक्सेस मिळतंय आणि ते पॅटर्न वापरले दुसऱ्या माणसाने तर त्यालाही त्याच लेवलचं सक्सेस मिळतं. कोणते कोणते पॅटर्न? एक लँग्वेजचे पॅटर्न्स आहेत, तुमचे बिलीफचे पॅटर्न्स आहेत, तुमचे थॉट्सचे पॅटर्न्स आहेत, तुमची आयडेंटिटी कशी आहे त्याचे पॅटर्न्स आहेत. सो इफ यू ऑब्झर्व, आपलं लाईफ एक आहे एका पॅटर्ननी बनलेलं आहे आणि जनरली माणसाला ते पॅटर्न्स सोडवत नाहीत, बदलत नाहीत आणि त्याच पॅटर्न मध्ये आपण असतो आणि आपल्याला पाहिजे वेगळे रिझल्ट्स. अगदी साधं उदाहरण घेऊयात. रोज सकाळी तुम्ही उठता तर तुम्हाला त्याच कपमध्ये चहा पाहिजे असतो, तुम्ही त्याच ठिकाणी बसून चहा पिता, तुम्ही टिपिकल सिमिलर टाईपच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता, सिमिलर टाईपची फूड ऑर्डर करतो. हे काय? हे पॅटर्न्स आहेत. या पॅटर्नच्या बाहेर जी लोक 9 to 5 जॉब करतात ते त्या पॅटर्नमध्ये अडकले. त्यांना माहिती की याच्यापेक्षा प्रगती माझी बिझनेसमध्ये जास्त आहे, पण मला तो मेंटल ब्लॉक आहे, मेंटल पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न सोडवत नाही. काही चांगले पॅटर्न्स असतील, काही वाईट पॅटर्न्स असतील. सो NLP या पॅटर्न्सवर काम करतं. ओके. काही लोकांचं असे फॉर एक्झाम्पल सकाळी 5 वाजता उठणे, कितीतरी लोक आहेत की जे ऑटोमॅटिकली 5 वाजता उठतात, तो त्यांचा पॅटर्न आहे. आणि काही लोकांचा असा पॅटर्न आहे की स्ट्रेस आला की मी काहीतरी व्यसन करीन, हा त्यांचा पॅटर्न आहे. काही लोकांचा पॅटर्न आहे की मी काही पण करीन तर सक्सेसफुलच होईल. आणि काही लोक तुम्ही असे बघाल की जे काही पण करतात पण त्याच्यात त्यांना अपयशच येतं. ओके. हा त्यांचा कुठंतरी पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नवर NLP पहिली गोष्ट तर ते पॅटर्न समजून घ्यायचं काम करतं आणि जे बिघडलेले पॅटर्न आहेत ते दुरुस्त करायचं काम करतं. ओके. पण मग ही प्रोसेस कशी असते, म्हणजे नेमकी हे पॅटर्न चेंज करायची किंवा काय? आता या प्रोसेससाठी आपल्याला पहिली गोष्ट त्या माणसाला समजून घ्यावं लागतं. NLP इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग सेल्फ आणि अंडरस्टँडिंग अदर्स, हा सेकंड पार्ट. सो पहिले स्वतःला समजून घेणं हा सगळ्यात मोठी गोष्ट NLPच्या वर्कशॉपमध्ये आम्ही घेतो की तुम्ही स्वतःला समजून घ्या की मी काय टाईपचा माणूस आहे, कसा माणूस आहे, माझे थॉट प्रोसेस कसे चालतात, माझे बिलीफ्स काय आहेत, ते बिलीफ्स लिमिटिंग बिलीफ्स आहेत का युनिव्हर्सल बिलीफ्स आहेत. अशा खूप डिटेलवर आपण त्या स्वतःला अनालाइज करतो आणि एका स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर पद्धतीने. असं बऱ्याच वेळा होतं की लोक विचार करतात कधीतरी आणि त्यांना वाटतं की अरे मी असा आहे, मी तसा, आणि नंतर ते विसरून जातात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या वर्कशॉपला जॉईन करता, एखाद्या स्ट्रक्चर पद्धतीने जॉईन करता, तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या गोष्टीमध्ये नेलं जातं आणि मग तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. सो हे पॅटर्न आयडेंटिफाय करणं, से फॉर एक्झाम्पल काही लोकांचे दुःखाचे पॅटर्न्स असतात की तुम्हाला खूप दुःख आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेत आयुष्यामध्ये आणि ती गोष्ट कदाचित 5 महिन्यापूर्वीची असेल, 5 वर्षापूर्वीची असेल किंवा 5 मिनिटापूर्वीची असेल, पण ती दुःखाची घटना तुम्हाला आज पण आठवते आणि तुम्हाला ती त्रास देते. मग आता त्या घटनेला धरून तुम्ही आजचं जीवन जगता. सो तुम्ही पास्टमध्ये आहात प्रेझेंटमध्ये, पास्टचा विचार करता, मग ते तुमची पॅटर्न कॅरी करता आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्याच टाईपचे पॅटर्न्स परत जनरेट व्हायची शक्यता जास्त. का? कारण तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करताय. सो NLP या खूप डीपर लेवलवर काम करतं आणि ते पॅटर्न्स आयडेंटिफाय करून, जे चांगले पॅटर्न्स आहेत ते तर माहितीच आहेत मला, पण जे वाईट पॅटर्न्स आहेत ते आयडेंटिफाय केलं आणि त्याचं रूट कॉज शोधलं तर नक्कीच त्याच्यावर काम करता येतं आणि त्याच्यातून एक नवीन पॅटर्न क्रिएट करता येतो. ओके.
पण हे जे पॅटर्न्स असतात म्हणजे ते आपल्या माइंड मध्ये असतात का की आणि ते कसे वर्क करतात समजा? जसं आता सांगितलं की प्रत्येक माणसाचा एक पॅटर्न आहे की द वे यू वेकअप, तुम्ही कशा पद्धतीने उठता, कशा पद्धतीने चहा कॉफी पिता, कशा पद्धतीने जेवता, कशा पद्धतीने बिझनेस चालवता, कशा पद्धतीने तुमच्या हेल्थवर काम करता. सो हे पॅटर्न हे कुठं ना कुठं तुमचं, जेव्हा तुम्ही शांत बसता 10 मिनिटं तुम्ही अनलाइज करा की माझ्या लाईफचे पॅटर्न्स काय आहेत. मी कशा पद्धतीने खर्च करतो पैसे, मी रिलेशनशिपमध्ये कसं काम करतो, मी माझा एक स्टुडंट असेल तर अभ्यास कसा करतो, मी एक जर का वर्किंग प्रोफेशनल असेल तर मी माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत कसा आलो. तो हे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं आणि त्याचे काही क्वेश्चन्स असतात, त्याची काही ऍक्टिव्हिटीज असतात, ह्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या गोष्टी लक्षात येतात की अरे हे आपले असे पॅटर्न्स आहेत आणि जे मे बी नॉट सुटेबल फॉर मी. मी स्ट्रेस खूप घेतो, हा कदाचित माझा पॅटर्न असेल तर तो नाही चांगला, त्याला बदलायला पाहिजे. मला जर का सतत चिंता वाटते, सतत चिडचिड होते, हा पॅटर्न आहे, हे लक्षात येतं शांत बसल्यावर की अरे हे आपण सारखी चिडचिड करतोय, हा पॅटर्न आहे, हा बदलायला पाहिजे. कारण हा आपल्याला कुठेतरी केमिकली आतमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतोय. कुठेतरी तुम्हाला दुखणी होत आहेत, कुठेतरी हार्ट अटॅक येतोय, कॅन्सर होतो, पाठदुखी, गुडघेदुखी, हे सगळे मेंटल पॅटर्न्स आहेत. आणि एक ऍक्च्युली हा आपला विषय नाही पण जाता जाता सांगतो की देर इज समथिंग नोन एज सायकोसोमॅटिक डिसीज. जे काही डिसीज आपण आता आजकालच्या जमान्यात बघतो त्याच्यातले 99% पेक्षा जास्त डिसीज हे सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिकचा अर्थ सायको म्हणजे तुमची सायकोलॉजी, सोमा म्हणजे शरीर, बॉडी. तर तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होतात आणि बॉडीमध्ये उतरतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला नॉर्मल दिवस चाललाय पण अचानक ऑफिसमध्ये बॉस काहीतरी बोलतो आणि तुमची चिडचिड चालू होते, तुम्हाला वाईट वाटतं आणि बाय द एंड ऑफ द डे तुमचं डोकं दुखायला चालू होतं. डोकेदुखी सकाळी तर नव्हती, मग ही कुठून आली? कोणीतरी काहीतरी वाक्य बोललं आणि स्ट्रेस आला, कसा रिस्पॉन्स द्यायचा हे माहिती नाही आणि त्याचा रिस्पॉन्स मधून माझं डोकं दुखायला लागलं. त्याच्यानंतर मला असं वाटतंय की मला लाईफमध्ये कोणी सपोर्ट करत नाही, असं जर का तुमचं थॉट प्रोसेस असेल तर तुम्हाला बॅक पेनचा प्रॉब्लेम येईल. मला असं वाटतं की मी लाईफमध्ये करू शकतच नाही काही गोष्ट आणि असा खचलेला माणूस, सेल्फ डाऊट असेल तर देर इज अ गुड अमाऊंट ऑफ पॉसिबिलिटी की त्या माणसाला पॅरालिसिस होईल, की त्याला करायची इच्छा पण करू शकत नाही, हात उचलायची इच्छा पण उचलू शकत नाही. सो असे हे पॅटर्न्स जर का तुम्ही नाही आयडेंटिफाय केले तर कुठं ना कुठं ते जाणार कुठं. तो पॅटर्न जर का तुम्ही आयडेंटिफाय न करता किंवा त्याला काहीतरी चॅनलाइज न करता तो जर का आतच ठेवला तर इट विल रिमेन इन द बॉडी. तो तुमच्या माइंड आणि बॉडीमध्येच राहणार आणि त्याला जशा पद्धतीने वाट फुटेल तसा तो बाहेर पडायचा प्रयत्न करणार. तो चांगल्या पद्धतीने बाहेर पण पडू शकतो आणि वाईट पद्धतीने बाहेर पडू शकतो. म्हणून स्ट्रेस हा जर का पॅटर्न आपण बघितला किंवा ही एक इमोशन बघितली तर त्या स्ट्रेसमध्ये एखादा माणूस म्हणतो की मला खूप स्ट्रेस आलाय आणि मी दारू पितो. एखादा माणूस म्हणतो की मला खूप स्ट्रेस आलाय की चला मी जॉगिंगला जातो आणि तो त्याचा स्ट्रेस त्या जॉगिंगच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी फिजिकल एक्सरसाइजच्या माध्यमातून बाहेर काढतो. आणि एखादा माणूस दारू पिऊन बाहेर काढतो आणि एखादा माणूस तो स्ट्रेस आत धरून ठेवतो आणि कोणाशी व्यक्त होत नाही. गुड अमाऊंट ऑफ पॉसिबिलिटी की उद्या हार्ट अटॅक येतो. आपण म्हणतो अरे माणूस तर किती शांत होता, कधी काही जास्त बोलायचं नाही, चिडायचं नाही. त्याची ती चिडचिड, त्याचे जे सगळे पॅटर्न्स आहेत ते त्याने दाबून ठेवले होते आणि ते कुठंतरी बाहेर आले हार्ट अटॅकच्या माध्यमातून. सो आपल्याला आता हे विचार करायचा आहे की मी त्या लेवलपर्यंत वाट बघू का आजच माझ्या पॅटर्न्सवर काम करू. हे हेल्थचं झालं. सेम इज ऍप्लिकेबल फॉर वेल्थ, सेम इज ऍप्लिकेबल फॉर रिलेशनशिप, सेम इज ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. ओके. आणि आपले जे माइंड्स असतात जसं की कॉन्शियस माइंड असेल, सबकॉन्शियस माइंड असेल, मग त्याचा आणि यांचा काय रोल आहे समजा काय किंवा काही कनेक्शन आहे का? हे पॅटर्न जर आपल्याला चेंज करायचे असतील तर सगळा बेस जो आहे तो या दोन गोष्टींचा आहे, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं जागृत मन, सबकॉन्शियस माइंड म्हणजे अर्धजागृत मन, अवचेतन मन आपण ज्याला म्हणू शकतो. सबकॉन्शियस माइंड 95% पॉवरफुल आहे. कॉन्शियस माइंडचा रोल फक्त 5% असतो. बऱ्याच वेळेला होतं हे की लोक कॉन्शियस माइंडचा आधार धरून काम करायला लागतात. बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुम्हाला 5 वाजता उठायचं किंवा न्यू इयरचं एक्झाम्पल, न्यू इयर रिझोल्युशन ठेवतात की मी 5 वाजता उठणार, मी अमुक करणार तमुक करणार. बाय न्यू इयर 26 जानेवारी पर्यंत काय होतं? खूप दूर जायची गोष्ट नाही. 26 जानेवारीला तुम्हाला जर का विचारलं की तुमचे गोल्स काय होते आणि काय तुम्ही आज कुठपर्यंत आलात, लोक विसरून गेले असतात. का? कारण त्यांनी कॉन्शियस माइंडला फक्त सांगितलं होतं की बाबा मला हे करायचंय, सबकॉन्शियस पर्यंत ती गोष्ट गेलीच नाही.
सो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्याची एक अॅनॉलॉजी जर का सांगायची झाली तर कॉन्शियस माइंड इज लाईक अ ड्रायव्हर किंवा पायलट, सबकॉन्शियस माइंड इज लाईक अ एरोप्लेन. कॉन्शियस माइंड तुमचं पायलट आहे, सबकॉन्शियस एरोप्लेन आहे. तर ताकद कोणाकडे? एरोप्लेनकडे. त्याला कमांड कुणी द्यायची आहे? पायलटनी द्यायची. होता हा प्रॉब्लेम की लोकांना असं वाटतं की पायलट म्हणजे सर्वस्व, माझं कॉन्शियस माइंड म्हणजे सर्वस्व. नाही, कॉन्शियस माइंडला आकलन क्षमता आहे, त्याला समजतं, त्याला टेक्निकल गोष्टी समजतात, तो क्रिटिकल गोष्टी समजू शकतो. पण जर का फक्त तुम्ही त्याला म्हटलं की पायलट मला उडून इथून दिल्लीला जायचंय, तो नाही घेऊन जाऊ शकत. त्याला एरोप्लेनची जरूरत आहे. तसंच एरोप्लेन एकटं उडू नाही शकत, दोघांना एकमेकांची जरूरत आहे. पण पायलट बघा, तो फक्त बटन प्रेस करतो, ठराविक बटन प्रेस करतो आणि ते एरोप्लेन फ्लाय होतं, 500 लोकांना घेऊन उडून जातं व्यवस्थित. हेच आहे की जेव्हा तुम्ही सबकॉन्शियसवर काम करता, NLP सगळं सबकॉन्शियसवर काम करतं. आणि सबकॉन्शियसवर जेवढं तुम्ही काम कराल तेवढे तुमचे रिझल्ट्स येतील, कारण दॅट इज द पॉवर. प्रॉब्लेम हा आहे की लोकांना हे माहितीच नाही की आपलं सबकॉन्शियस माइंड आहे आणि त्याला कशा पद्धतीने ऑपरेट करायचं. आता होतं असं की कदाचित काही लोकांना माहिती पण असेल, काही आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती पण असेल की वगैरे सबकॉन्शियस माइंड आहे, मी ऐकलं होतं त्याचं काहीतरी असतं असं तसं. मग कसं त्याच्यावर काम करायचं? म्हणजे थोडक्यात मला कार चालवता येते म्हणून मला एरोप्लेन उडवता येईल का? नाही येणार. आणि त्याची लँग्वेज वेगळी आहे, त्याची भाषा वेगळी आहे, ते शिकावं लागेल आणि शिकल्यानंतरच ते उडवेल आणि शिकल्यानंतरच ते तुम्हाला तुमच्या इच्छितस्थळी घेऊन जाईल. हो, NLPचा सगळा बेस जो आहे तो या सबकॉन्शियस माइंडवर आहे. सगळ्यात जास्त काम तिथं होतं. आणि सगळे जे आपण आता म्हणलं पॅटर्न्स, बिलीफ्स, तुमचे इमोशन, ह्या सगळ्या स्टोअर झालेल्या असतात तुमच्या सबकॉन्शियसमध्ये. मग तिथं जर का काम केलं तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर पूर्णपणे होतो. ओके. मग आता NLP द्वारे तुम्ही सांगितलं की आपण जे न्यूरॉन्स असतात, म्हणजे आपल्या माइंडचे, मेंदूचे, समजा ब्रेनचे न्यूरॉन्स असतात, त्याला आपण मराठीत मला वाटतं मज्जातंतू वगैरे म्हणतो ना. येस. तर त्याच्यावरती आपण काम करत असतो, त्याची वायरिंग हे करत असतो, मला वाटतं ना, चेंज करत असतो. ते कसं असतं, म्हणजे आधी त्या वायरिंगमुळे काय इम्पॅक्ट पडतो आणि NLPचा वापर केल्यानंतर काय त्याच्यामध्ये चेंज होतो समजा, आणि लाईफमध्ये काय चेंज होतो त्याने? ओके, आता त्याच्या आधी थोडंसं परत सबकॉन्शियसकडे येऊयात की सबकॉन्शियसला जेव्हा तुम्हाला चेंज करायचं, ते वायरिंग बदलायचंय, तुम्हाला एरोप्लेन उडवायला शिकायचंय पहिले, तुम्हाला त्याची भाषा समजली पाहिजे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, लिंग्विस्टिक हा शब्द आला लँग्वेज पासून. आता लँग्वेज ह्याचा अर्थ हा नाही की मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, फ्रेंच. ती लँग्वेज ही एक लँग्वेज झाली की जी आपण बोली भाषा म्हणतो. बरोबर. पण आपल्या माइंडला ते कळतं का हो? आपल्या माइंडला ती लँग्वेज नाही कळत. आपल्याला वाटतं की मी तर बोलतोय आणि मी तर गोल सेट करतोय, गोल लिहितोय, पण मग माझ्या माइंडला का नाही समजत, का नाही वर्कआउट होत? कारण आपल्या माइंडची ती लँग्वेजच नाहीये. आपल्या माइंडची सगळ्यात प्रामुख्याने लँग्वेज जी आहे ती वेगळीच आहे आणि त्याच्यावर कधी कुणी जास्त विचारच नाही करत. फॉर एक्झाम्पल, एक छोटंसं उदाहरण घेऊयात. जेव्हा मी म्हणतो की मँगो, तर मँगो हा शब्द उच्चारला तर तुमच्या मेंटल स्क्रीनवर काय आलं? इमेज येते, इमेज आली. किती लोकांना वर्ड्स आले असतील? नाही वर्ड्स येणार, तुम्हाला इमेज येतील. जेव्हा मी म्हणतो मर्सिडीज, तेव्हा तुम्हाला ते मर्सिडीजची इमेज येते. जेव्हा मी म्हणतो ॲपलची इमेज येते. तो या प्रत्येक गोष्टीची इमेज येते आणि आपलं माइंड जे आहे ते इमेजेसमध्येच प्रोसेस करतं. सगळ्या गोष्टी इमेजेसमध्ये प्रोसेस करतं. आता प्रॉब्लेम हा होतो की ही गोष्टच माहिती नाही की इमेजेसमध्ये प्रोसेस होते आपली सगळी गोष्ट, आणि आपण त्याला कमांड देत जातो की बाबा रे मला सक्सेसफुल व्हायचंय. इथं प्रत्येक व्ह्यूअरने हा प्रश्न किंवा हा सेंटेन्स उच्चारला असेल की आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल, मला सक्सेसफुल व्हायचंय. आता जेव्हा तुम्ही म्हणता की मला सक्सेसफुल व्हायचं आहे, तेव्हा तुमच्याकडे काही इमेज सक्सेसची आहे का? काहीच नाही. ॲबस्ट्रॅक्ट इमेज आहे. जेव्हा मी म्हणतो मला इथून मुंबईला जायचंय, आय नो वेअर मुंबई आणि मी जाऊ शकतो. पण जेव्हा मी म्हणतो मला सक्सेसफुल व्हायचंय, जेव्हा मी म्हणतो की मला हॅपी व्हायचंय, ह्याच्या काही इमेजेसच येत नाहीत. आणि इमेजेस न आल्यामुळं माइंड त्याच्या पद्धतीने परसिव्ह करतं की अरे हे असेल, सक्सेस म्हणजे असं काहीतरी असेल, हॅपीनेस म्हणजे असं काहीतरी असेल. मग ते तुम्हाला एखादा व्हॉट्सअपवर जोक आला आणि तुम्ही हसला, यू बिकम हॅपी. माइंडला वाटतं की मला जे काही टार्गेट दिलं सक्सेसफुल झालं, अचीव्ह झालं. एखाद्याला वाटतं की मला खूप पैसे कमवायचे, तर आता खूप पैसे. माइंडला खूप पैसे हा समजतच नाही, आणि त्याची इमेज काय. दुसरी एक क्वालिटी आहे माइंडची, ती म्हणजे ते एक इलॉजिकल आणि इमॅच्युअर असतं. आपलं सबकॉन्शियस जे आहे ते एक 5 वर्षाच्या मुलासारखं असतं, इलॉजिकल, इमॅच्युअर.
त्याला लॉजिक समजत नाही, त्याला मॅच्युरिटी नाहीये, त्याला काय नाही, एकच चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही जे काही बोलाल ते ऍक्सेप्ट करतं. तुम्ही जेव्हा म्हणतात, बऱ्याच लोकांना एक वाईट सवय असते की अरे यार आपण तर गरीबच आहे, कंगालीच चालू आहे, मंथ एंडच आहे, हे तुम्ही त्याला देता. भले रियालिटी असेल किंवा सत्यता असेल किंवा तुम्ही चेष्टा करताय, त्या माइंडला ते खरंच वाटतं. तुम्ही जी काही गोष्ट म्हणता त्याला खरंच वाटतं, तो हळूहळू ती गोष्ट बिलीव्ह करायला चालू होतो आणि अशा पद्धतीने आपली बिलीफ सिस्टीम बनते. फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांना लहानपणापासून आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी किंवा समाजाने हे सांगितलं असेल की ही गोष्ट आपण अफोर्ड नाही करू शकत, ही महाग आहे, हळूहळू हळूहळू त्या मुलाच्या मनामध्ये ती बिलीफ सिस्टीम चालू होते आणि ती फिट होऊन जाते बाय द टाइम ही बिकम्स 18-20 की आपण गरीब आहोत आणि काही गोष्टी आपल्याला अफोर्डेबल नाही आहेत. मग हे जेव्हा बिलीफ सिस्टीम बनतात, मग त्या तोडणं त्यालाच अवघड होऊन जातं, कारण त्या अशा माणसांकरवी बनवल्या गेल्यात की ज्यांच्यावर त्याचा पूर्ण भरोसा आहे. एका मुलाचा आपल्या आई वडिलांवर 100% भरोसा असतो आणि त्यांनी जर का सांगितलं की आपण गरीब आहोत, आपल्याला ह्या गोष्टी अफोर्डेबल नाहीयेत, तो ती गोष्ट ऍज इट इज ऍक्सेप्ट करतो, कारण मला कोणीतरी एका सिग्निफिकंट व्यक्तीने ही गोष्ट सांगितली, मी ती मान्य करतो. आणि ह्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी तुमच्या आजच्या आयुष्यामध्ये गडबड होतं. डेफिनेटली ह्याच्यात आई वडिलांची काही चूक आहे असं मी म्हणत नाही, कारण त्यांना या गोष्टी माहिती नव्हत्या. आज जी लोक आहेत की ज्यांची मुलं आहेत 7, 2, 4, 5 वर्षाची, त्यांनी तर हे आवर्जून करा की तुमच्या मुलांशी निगेटिव्हली बोलू नका, कारण ते जी काही तुम्ही बोलताय ते त्यांचे पॅटर्न्स तुम्ही क्रिएट करताय नकळतपणे. आणि मला नाही वाटत कुठल्याही आईवडिलांना असे पॅटर्न्स आपल्या मुलांचे क्रिएट करायचे की जेणेकरून त्याला पुढे आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम्स यावेत, फायनान्सचे किंवा हेल्थचे किंवा अजून कुठलेही. सो NLP हे सगळं जे काम करतं ते तुमच्या सबकॉन्शियसवर काम करतं. तुमचे इमेजेस तुम्ही क्रिएट करू शकता का तुम्ही त्या. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे सबकॉन्शियस माइंड आहे आपलं, त्याला नो हा शब्द समजत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की आय डोंट वॉन्ट टू बी पुअर, आता आय डोंट वॉन्ट टू बी पुअर या केसमध्ये तुम्हाला इमेज कुठली क्रिएट होती, किंवा एखाद्याला मी जेव्हा म्हणतो की डू नॉट ईट पिझ्झा, पिझ्झा खाऊ नकोस, पिझ्झा खाऊ नकोस असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्ही इमेज कुठली देताय, पिझ्झा खायचीच, कारण नको ह्याची इमेजच बनत नाही. आता ज्या वेळेला माणूस म्हणतो की मला गरीब नाही राहायचं, की मला लोन नाही पाहिजे, मला रस्त्याला ट्रॅफिक नको लागायला, सो हे जेव्हा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह नो 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 बोलता, माइंडला ते प्रोसेस करताच येत नाही. त्याच्यामुळे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट तुम्ही प्रोसेस करता की पिझ्झा खाऊ नको. लहान मुलाला तुम्ही बघा म्हणता की बाहेर खेळायला जाऊ नको, आणि तो इमेज तीच क्रिएट करतो की बाहेर खेळायला जाऊ नको, ह्याचा अर्थ बाहेर खेळायला जा. चॉकलेट खाऊ नकोस, त्याच्या मनामध्ये इमिजिएटली चॉकलेटची इमेज क्रिएट झाली आणि तो खायला लागतो. हे का होतं, कारण आपण कमांड देतो. तसेच आपण आपल्या स्वतःला सुद्धा कितीतरी कमांड देत असेल दिवसभरामध्ये, हे आपल्याला माहिती नाही. बरोबर, भरपूर कमांड देतो. अकॉर्डिंग टू सायंटिस्ट आपल्या माइंडमध्ये एका दिवसाला साधारण 60,000 विचार येतात, 60,000 ते 70,000 विचार येतात. आता एक सिंपल एक्झाम्पल घ्या की जर का 60,000 विचार माझ्या मनामध्ये दिवसात येत असतील, तर तुमचं प्रत्येकाचं काही ना काही गोल आहे, तर त्या गोलच्या प्रती तुम्ही किती वेळा विचार करता? 60,000 मधले 10% म्हणलं तर 6,000, 1% म्हणलं तरी 600. आर यू थिंकिंग 600 टाइम्स अबाउट युअर गोल इन अ डे? दिवसात आपण 600 वेळा आपल्या गोल बद्दल विचार करतो का? 1% वेळा. आणि आपण म्हणतो गोल अचीव्ह होत नाही का? कारण आपल्याला हे माहितीच नाही की माइंड आपल्याला कंट्रोल करतंय का आपण माइंडला कंट्रोल करायचं. त्यामुळे ती एक नदी जशी वाहती तसं ह्या गोष्टी वाहत चालल्यात. लाईफ होत चाललंय, ऑटो मोडवर गाडी चालू आहे आणि कुठं जायचं ह्याचा आता पता नाही, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. बऱ्याच वेळा लोक जेव्हा कोचिंगला येतात तेव्हा ते म्हणतात मला हे नकोय, मला ते नकोय, ते नकोय. काय पाहिजे ते सांग. तुम्ही एरोप्लेनमध्ये बसलात आणि म्हटलात की मला दुबईला नाही जायचं, मला मुंबईला नाही जायचं, मला हैदराबादला नाही जायचं, पण जायचंय कुठं ते जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत ते प्लेन उडणारच नाही. सो ह्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे, आणि ते लवकरात लवकर समजणं गरजेचं आहे. जेवढं अर्लियर तेवढं बेटर. जेवढा तुम्ही वेळ वाया घालवाल तेवढे तुमचे गोल्स अजून तुम्ही भविष्यामध्ये टाकताय.
आता जसं तुम्ही पॅटर्न्स बिलीफ बद्दल आपण बोलत होतो की असं नाही बोललं पाहिजे, तसं नाही बोललं पाहिजे, पण आपला म्हणजे मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम असतोय की लहानपणापासून आपल्याला सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच भरवल्या गेल्यात. म्हणजे प्रोग्रामिंगच त्या वेने झालंय की आपण किती जरी ट्राय केलं तर आज आपल्याला लगेच त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. समजा पहिले तर लोकांना हेच अवघड जातं की त्यांना म्हणणं की मला श्रीमंत व्हायचंय, हे म्हणायला पण बरेच लोक तयार नसतात, आणि तयार जरी असले तरी त्यांची माइंड ते ऍक्सेप्ट करत नाही. तर मग याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे की जे निगेटिव्ह बिलीफ असतील ते सोडून पॉझिटिव्ह बिलीफ्स आपल्या आत NLPच्या मदतीने आपण कसं हे करू शकतो, समजा प्लॅन करू शकतो? नक्कीच करू शकतो. आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे की ऍटलिस्ट मला अवेअरनेस आला की कुठंतरी गडबड आहे, चुकतोय. हा, म्हणजे ते बरोबर आहे, काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे आणि ती आपल्याला ठीक केली पाहिजे. हा अवेअरनेस असणाराच वर्ग इथं बसलेला आहे, तो ऐकतोय. ज्यांना अवेअरनेस नाहीये ते बाकीची गोष्टी करत असतील, टाइमपास करत असतील. अवेअरनेस ऍटलिस्ट अवेअरनेस आलाय, आता तरी तुम्ही त्याच्यावर काहीतरी काम करा. तुमचे जे बिलीफ्स आहेत, जे आहेत, सी देर इज समथिंग नोन एज बिलीफ्स आणि देर इज समथिंग नोन एज युनिव्हर्सल बिलीफ्स. इंडिव्हिज्युअल बिलीफ आणि युनिव्हर्सल बिलीफ आम्ही नेहमी सांगतो. यात काय फरक असतो? आता सपोज आपण आता दिवसा आहोत इथं आणि बाहेर सूर्य आहे, तर सूर्य आहे ह्याच्यात तुमचं, माझं आणि कोणाचं दुमत नाहीये. दॅट इज अ युनिव्हर्सल बिलीफ. तुम्हाला पण बिलीफ आहे की तो सूर्य आहे, मला पण बिलीफ आहे तो सूर्य, आणि बाहेरच्या रस्त्यावरच्या माणसाला पण बिलीफ आहे. पण एखादी प्रॉपर्टी, सपोज मी म्हटलं 1 लाख रुपये स्क्वेअर फूट आहे, तर आता एक माणूस म्हणेल की ती स्वस्त आहे, एक माणूस म्हणेल फारच महाग आहे, एक माणूस म्हणेल की दॅट इज अनइमॅजिनेबल, 1 लाख रुपये तर मी विचार पण नाही करू शकत. आणि एखादा माणूस म्हणेल 1 लाख रुपये त्याचं स्क्वेअर फूटचा रेट आहे, हे एक न्यूट्रल गोष्ट आहे. सो दॅट इज द प्राइस टॅग. पण दॅट फॉर एक्झाम्पल अंबानी असेल तर तो म्हणेल की 1 लाख रुपये स्क्वेअर फूट ठीक आहे, घेऊन टाका, मला काही प्रॉब्लेम नाही. त्याची पर्सनल बिलीफ झाली. आणि एखादा, जसं तुम्ही म्हटलं, मिडल क्लासचा माणूस, तो 1 लाख रुपये पर स्क्वेअर फीटचा विचार पण नाही करणार, कारण त्याच्या दृष्टीने ती महाग झाली. एका माणसाच्या दृष्टीने फार स्वस्त आहे, एका माणसाच्या दृष्टीने फार महाग आहे. सो हे तुमचे पर्सनल बिलीफ झाले. आणि एखादा असतो की तो म्हणतो की ठीक आहे, ही 1 लाख रुपये स्क्वेअर फूट आहे, ही त्याचा प्राइस आहे. आता मला हा विचार करायचा आहे की हाऊ कॅन आय अफोर्ड इट, मी ते विकत कसं घेऊ शकतो, मी ती कशी अफोर्ड करू शकतो. तुम्हाला नॉट नेसेसरी एखाद्या गोष्टीला लेबल करायचं की अवघड आहे, डिफिकल्ट आहे. की एक दुसरं उदाहरण देतो की पैसे, आपण नेहमी म्हणतो की हे महाग स्वस्त. तशाच आपल्याला असं वाटतं की श्रीमंत लोकांच्या काही बिलीफ्स नसतील. आता मी बरेचसे असे हाय नेटवर्क क्लायंटशी काम करतो, जेव्हा त्यांना विचारतो की से फॉर एक्झाम्पल मध्यमवर्गीय घर आपण पकडतो की जनरली लोक इस्त्री घरी करतात, स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करतात. त्यांना विचारलं की इस्त्री करणं अवघड आहे का, ते म्हणतात नाही आम्ही तर रोजच करतो. तेच एखाद्या HNI विचारलं मी की सर तुम्ही इस्त्री करू शकता का, तो म्हणतो नाही, हे मला म्हणजे इम्पॉसिबल आहे, मला माहितीच नाही कसे करतात, ते दिले तर मी जाऊन टाकेन. ही त्याची बिलीफ आहे की इस्त्री करणं फार अवघड आहे. त्याला विचारलं की सर 10 लाख रुपये एका दिवसाचे कसे कमवायचे, मी तुम्हाला 50 गोष्टी सांगेन, हाऊ कॅन यू मेक 10 लाख रुपीज इन अ मंथ. त्याच्याकडे 50 टेक्निक्स आहेत 10 लाख रुपये कमवायचे, पण त्याच्याकडे हे टेक्निक नाही की इस्त्री कशी करायची. त्याचं लिमिटिंग बिलीफ काय, इस्त्री नाही करू शकत. दुसऱ्याचं लिमिटिंग बिलीफ काय की मी 10 लाख रुपये नाही कमवू शकत. म्हणजे त्या लोकांसाठी महिन्याला 10 लाख रुपये कमवणं हे इस्त्री करण्यापेक्षा पण सोपं आहे. आणि आपल्याला इस्त्री करणं सोपं वाटतं, पण 10 लाख रुपये कमवणं अवघड. दोघांच्या बिलीफ्स आहेत, बरोबर, दोघांच्या बिलीफ्स आहेत. पण त्या बिलीफ्स कुठंतरी, आता तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतोय, बरोबर. आणि त्या पद्धतीने यू नीड टू वर्क आउट ऑन युअर ओन बिलीफ सिस्टीम. NLPच्या माध्यमातून आम्ही लिमिटिंग बिलीफवर भरपूर काम करतो, कारण एकदा ती गोष्ट सॉर्ट आउट झाली तर इट इज ऑल अबाउट बिलीफ. तुम्ही ज्या वेळेला बिलीफ करायला चालू करता, ऍक्शन्स ऑटोमॅटिकली होत राहतात. ओके. आता जो गरीब माणूस असतो नॉर्मली, तो जास्त पैसे कमवायचा, श्रीमंत व्हायचा विचार करणं त्याला खूप जड जातं. पण जे श्रीमंत लोक असतात त्यांना जर सांगितलं की महिन्याला 10 लाख रुपये कमवायचे, 50 लाख कमवायचे किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा, तर ते बऱ्यापैकी त्या गोष्टी इझिली करून टाकतात, बरोबर. म्हणजे मी एकदम नेक्स्ट लेवलच्या लोकांची गोष्ट करतोय. त्यांच्यासाठी ते एक चिल्लर काम आहे. जसं की तुम्ही सांगितलं की त्यांना इस्त्री करणं जास्त अवघड आहे, बरोबर. तर हा जो बिलीफ आहे तो नॉर्मल मराठी माणसामध्ये किंवा मिडल क्लास माणसामध्ये कसा आपल्याला चेंज करता येईल? सो ह्याचं पण जर का बॅकट्रॅक बघितलं तर आपण जनरली सेव्हर या कॅटेगरीमध्ये मोडतो की मनी सेव्ह, पैसे सेव्ह करा, पैसे जपून जपून वापरा.
जास्त खर्च करू नका. ही एक जनरल मेंटॅलिटी मराठी माणसांची आणि भारतीयांची ओव्हरऑल, की मनी सेव्हर, मनी स्पेंडर हा नाहीये तेवढा. आजकालचा यंग क्राऊड करतोय, दॅट इज अ डिफरंट स्टोरी, पण ह्याच्या आधीचा जो क्राऊड होता करत नव्हता. मग ती जी मेंटॅलिटी आहे की भले माझ्याकडे पैसे असतील तरी पण मी बसनीच प्रवास करणार, तरी पण मी त्या भाजीवाल्याशी 10 रुपयासाठी त्याला बार्गेनिंग करणार, ही कुठंतरी तुमची स्केअरसिटी माइंडसेट दाखवतं की मला असं वाटतं की कमी पडेल. ओके. आणि मनी ॲज अन एनर्जी अशी असते की ती जेवढी तुम्ही फ्लो मध्ये आणाल तेवढी ती वाढत जाते. आणि तीच एनर्जी जेव्हा ब्लॉक होती त्यावेळेला कुठलीही गोष्ट जी वाहती असती आणि ती ब्लॉक होती त्यावेळेला त्याचं निसर्गाचं एक नियम आहे की ती खुंटती त्याची वाढ. एखादी नदी बघा, नदी जेव्हा वाहती असते तेव्हा ती स्वच्छ असते, नितळ असते, शुद्ध असते. पण तीच नदी ज्या वेळेला आपण त्याला अडवतो त्याचं डबकं बनतं आणि त्या पाण्याला वास येतो, त्या पाण्यामध्ये काही जीव राहत नाही. सेम आहे, एखाद्या झाडाला जेव्हा तुम्ही बोन्साय करता त्याची वाढ खुंटवता, एनर्जी त्याला फ्लो होऊन दिलं तर ते झाड फार मोठं होईल, पण आपण त्याला संकुचित करतो. सेम वी डू फॉर मनी. अशी कितीतरी लोक मी बघितलेत की जे इतके गरीब आहेत की पैशाशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. हे इतके गरीब आहेत की फक्त पैसेच आहेत त्यांच्याकडे. म्हणजे हे नाही समजलं मला, की प्रचंड गरीब आहेत की माझ्याकडे फक्त पैसे आहेत पण त्यांची हेल्थ चांगली नाही, किंवा त्यांची रिलेशनशिप मध्ये इश्यू आहेत, किंवा त्यांना हे पैसे आहेत पण खर्च करायची इच्छा नाही. हे असेही लोक आहेत की जे लिटरली करोडपती आहेत पण ते एकदम साध्यातल्या साध्या गोष्टी वापरतील किंवा कंजूसपणा करतील, ते एन्जॉय करत नाही ती गोष्ट, पैसे एन्जॉय नाही करत. त्यांना फक्त ते पैसे बँकेत जमा करायचे, बँकेचं अकाउंट मोठं दिसलं पाहिजे, 2 फ्लॅट झाले पाहिजे, 4 फ्लॅट झाले पाहिजेत, पण त्याचा उपभोग तुम्ही कधी घेणार? पण ज्या वेळेला तुम्हाला पैशाचा उपभोग घेताच येत नसेल तर मग ते पैसे साठवून करणार काय? बरोबर. तुम्ही तर कोणीच वर घेऊन जाणार नाहीये पैसे. मग ही गोष्ट जेव्हा तुमची बदलती मानसिकता की नाही मला पैसे कमवायचे पण आहेत आणि पैसे खर्च पण करायचे, हे जेव्हा बॅलन्स आउट होतो त्यावेळेला एक लाईफ चांगलं जमतं. पण जर का हे बॅलन्स आउट नाही झालं तर मग काही लोक फक्त कमवतात आणि साठवतात आणि शेवटी असं होतं की वय निघून चाललेलं आहे, आता काहीच नाही करू शकत, न एन्जॉय करू शकतो, न सिनेमा नाटकाला जाऊ शकतो, न कुठं फॉरेन टूरला जाऊ शकतो, आणि ते सगळे पैसे करोडो रुपये बँकेत ठेवून किंवा तुमच्या नॉमिनीला देऊन तुम्ही इथून निघून जाता. आणि त्यांचे जे नॉमिनी असतात किंवा जे मुलं असतात ते सगळे पैसे उडवून टाकतात, कारण त्यांचा माइंडसेट पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यांना फ्रीली मिळालंय. बरोबर. मग तुम्ही कष्ट करून कमवलेले पैसे जर का तुम्ही त्याचा खर्च नाही केला, आणि खर्च ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही उडवताय पैसे, पण मी हे नेहमी लोकांना विचारतो की तुम्ही मागचे 10 ट्रान्झॅक्शन काढा आणि त्याच्यात तुम्ही कुठल्या गोष्टींवर काय खर्च केले ते ऑब्झर्व करा. तुम्ही स्वतःवर किती खर्च केलाय, सेल्फ डेव्हलपमेंटवर किती खर्च केलाय, तुम्ही तुमच्या पैशाला कशा पद्धतीने ठेवताय, तुमचं वॉलेट कुठं आहे, त्या वॉलेटमध्ये काय काय ठेवलेलं आहे. जेव्हा मी ऍक्टिव्हिटी घेतो लोकांची की वॉलेट ओपन करा आणि त्याच्यात बघा काय काय आहे, तर कुठले तरी तिकीट, कुठले तरी पासेस, काहीतरी जुने तुमचे बिल्स, अमुक तमुक, नको त्या सगळ्या गोष्टी, एटीएमच्या पावत्या, ती जर का पैशाची जागा आहे तर त्याला तुम्ही ऍटलिस्ट तेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे की माझ्या वॉलेटमध्ये पैसेच आहेत आणि ते नीट पद्धतीने ठेवलेले आहेत आणि मी त्याला ड्यू रिस्पेक्ट देतो. माझ्या घरी जी तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये पैशाच्या बरोबर पैसेच असले पाहिजेत. तिथं पैसे पण ठेवले, तिथं मी बाकीची काही रद्दी कागद पण ठेवली, तिथं कुठल्या फाईल पण ठेवल्यात नाही. ती जर का आपण म्हणतो की लक्ष्मी आहे, जर का आपण त्याला देवाचं रूप देतोय तर त्याला त्या पद्धतीने पूजलं पण पाहिजे, त्याच्यासाठी तुमची तशी धारणा पण पाहिजे. मगच तुम्ही तो पैसा अट्रॅक्ट करू शकता, तो तुम्ही पैसा मिळवू शकता, खर्च करू शकता. तुम्हाला कधी हे वाटणार नाही की मला कमी पडतंय. जसं एखाद्या लहान मुलाला ही चिंता नसते की मला संध्याकाळी जेवायला मिळेल का, कारण त्याला भरोसा आहे त्याच्या आई वडिलांवर. तसंच तुम्हाला जर का तुमच्या स्वतःवर भरोसा आहे, तुम्हाला लक्ष्मी या कॉन्सेप्टवर भरोसा आहे की ही देवता आहे आणि मला प्रसन्न होईल, तर डेफिनेटली पैसे येतील. पण मग चिंता करायची गरज नाही. या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायच्या आधी माणसाला स्वतःवरच विश्वास नसतो. माणूस स्वतःच एकदम डिप्रेशन मध्ये असतो, त्याची जी स्वतःकडे बघण्याची, म्हणजे आपण बघत पण नाही आरशात, असं शांतते स्वतःला बघत पण नाही आणि सेल्फ डाऊट मध्येच असतो की यार मला जमेल का, मला करता येईल का, किंवा मी कुठेतरी कमी पडतोय. तर हे आपण NLP च्या मदतीने कसं इम्प्रूव्ह करू शकतो?
फार महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे की सेल्फ डाऊट आणि सेल्फ इमेज ह्याच्यामध्ये खूप जास्त काम करावं लागतं सेल्फ इमेजवर. कारण एक उदाहरण देतो, समजेल की जेवढे काही कौन बनेगा करोडपती हा जो प्रोग्राम आहे त्याच्यात जेवढे काही लोक करोडपती झाले त्यांचा फक्त ट्रॅक रेकॉर्ड काढा, की ज्या लोकांनी कधी पैसेच बघितले नव्हते पण बुद्धिमत्तेच्या जोरावर ते करोडपती झाले, 2 ते 4 वर्षानंतर जर का तुम्ही त्यांचं बघाल तर त्यांचं लाईफ पूर्वीपेक्षा बदतर झालेलं आहे. बरोबर. कारण त्यांना तो पैसा मॅनेजच नाही करता आला. किंवा बऱ्याच लोकांना म्हणजे त्यांच्या जमिनी जातात, अचानक पैशाचा काहीतरी लाभ होतो, समजा त्या लोकांकडे पण पैसा टिकत नाही. पैसा टिकत नाही. आता आपण म्हणतो पैसा टिकत नाही किंवा हे नाही, ही त्याचं सेल्फ इमेज आहे. त्याची सेल्फ इमेज अजून पण जर का एक सुपरवायझरची असेल, एक लोअर लेवलच्या माणसाची असेल, एक गरीबाची सेल्फ इमेज असेल आणि त्याला पैसा आला तर इंटरनल माइंड जे आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ते तुमच्या इमेजवर जास्त भरोसा ठेवतं. तुमच्याकडे जरी करोडो रुपये आहेत पण तुमची इमेज एक गरीब माणसाची असेल तर त्या इमेजला जस्टिफाय करण्यासाठी काय करावं लागेल ते सगळं करतं. मग तो पैसा खर्च केल्यानंतर जेव्हा तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये शिल्लक राहतील तेव्हा त्याला बरं वाटेल की हा आहे, दिस इज व्हॉट इज माय रियालिटी. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करायचं, जास्त पैसे कमवायचे, तर तुम्ही हे जिम रॉनचं स्टेटमेंट आहे की इफ यू वॉन्ट टू बिकम मिलेनियर क्रिएट अ मिलेनियर सेल्फ इमेज. तुम्हाला जर का $1 मिलियन कमवायचे तर $1 मिलियन ची एक सेल्फ इमेज क्रिएट करा. ती कशी करायची? आणि बेसिकली तर NLPचं त्याच्यात भरपूर सारे टेक्निक्स आहेत, भरपूर सारे गोष्टी आहेत. आपण खूप डिटेलमध्ये नाही जाऊ शकत पण येस, अँकरिंग सारखी टेक्निक आपण त्याच्यात काम करू शकतो. सेल्फ इमेजवर टेक्निक आहे, स्विच पॅटर्न म्हणून एक टेक्निक आहे, भरपूर साऱ्या टेक्निक्स आहेत. त्याचं कॉम्बिनेशन करून एक सेल्फ इमेज क्रिएट केली जाते. द अदर यू नावाची एक टेक्निक आहे, त्याच्यानुसार सेल्फ इमेज क्रिएट केली जाते. सो असे वेगवेगळ्या गोष्टींवरून तुमची सेल्फ इमेज एक चांगली क्रिएट झाल्यानंतर मग तुम्हाला काय होतं की तुम्ही त्या लेवलला ट्यून होता, त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता. आपण म्हणू शकतो नॉर्मल भाषेमध्ये की 1 लाखाची फ्रिक्वेन्सी, 10 लाखाची फ्रिक्वेन्सी, 1 करोडची फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून झाल्यानंतर मग तुम्हाला ते पैसे आले तर तुम्हाला काही वाटत नाही. बरोबर. तुम्हाला इज वाटतं. जसं आता तुम्ही सांगितलं की अदर यू म्हणून असं काहीतरी तुम्ही बोललात, हे NLPची काहीतरी टेक्निक वगैरे आहे, तर ते काय असतं एक्झॅक्टली? सो अदर यू टेक्निक मध्ये आपण काय करतो की जसं तुम्ही आहात तसंच तुमचंच एक कॉपी पेस्ट इमेज, एक दुसरी इमेज, द अदर यू, द अदर बट यू, की तुम्हीच दुसरे आहात पण ती दुसरी व्यक्ती जी तुम्ही आहात ती हेल्दी आहे, वेल्दी आहे, त्याची रिलेशनशिप चांगली आहेत, त्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे. जे काही तुम्हाला त्याच्यात गुण टाकायचे ते गुण आपण टाकतो आणि त्याच्यावर स्विच पॅटर्नच्या टेक्निक्सनी काम करतो, त्याच्यावर टाइमलाईन थेरपीने काम करतो. एकदा तुम्हाला तुमचा आयडियल पर्सोना क्रिएट करायचा आहे की मी जसा आहे त्याच्यापेक्षा चांगला कसा होऊ शकतो. मग मला आयडियल वेट काय पाहिजे, माझं आयडियल घर कसं पाहिजे, माझे आयडियल रिलेशनशिप कशी पाहिजे, माझी आयडियल थॉट प्रोसेस कशी पाहिजे. तो अदर यू हा जो कॉन्सेप्ट आहे एक पॉवरफुल सेल्फ इमेज क्रिएट करायचा एक तरीका आहे की ज्याच्यातून तुम्ही तो अदर यू क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याच्याशी रेझोनेट व्हायला चालू होता की हा मी हा आहे, जी माझी आत्ताची पर्सनॅलिटी आहे ती आहे ऍक्सेप्टेबल, बट मला त्याच्या एक लेवल अप जायचंय, त्याच्यासाठी तो अदर यू क्रिएट करतो. आणि तो अदर यू क्रिएट केल्यानंतर मग त्याच्यात भरपूर सारे आपण म्हणजे स्वतःच एक रूप की जे आपल्याला जे काही स्वप्न असतील त्याचे ते पूर्ण झालेले असतील, अशी ती लाईफ आपण स्वतःची इमॅजिन करू शकतो समजा. ऍब्सोल्युटली. ओके. आता अँकरिंग ही पण एक टेक्निक बद्दल तुम्ही बोलला होतात, तर ते काय असतं एक्झॅक्टली? अँकरिंग ही टेक्निक इन्व्हेंट झाली इव्हॉन पावलोव म्हणून एक रशियन सायंटिस्ट होता. तर तो त्याच्या कुत्र्यांना खायला द्यायचा आणि खायला दिल्यानंतर बेल मारायचा आणि त्यावेळेला ते कुत्र्यांची लाळ गळायची आणि त्यांना भूक लागल्यासारखं व्हायचं, मग तो खायला द्यायचं चालू. असं ऑटोमॅटिकली म्हणजे व्हायचं. एक दिवशी काय झालं, त्यांनी खायला दिलं, कुत्र्यांनी खाल्लं, अर्ध्या तासाने तो तिकडे गेला आणि चुकून बेल मारली गेली त्याच्याकडून आणि कुत्र्यांनी परत लाळ गाळायला चालू केली की आम्हाला भूक लागली. हा म्हटला अरे आत्ता तर खाल्लं, असं कसं काय भूक लागली. मग त्यांनी ही डेलिबरेटली करून बघितलं वेगवेगळ्या वेळी, जेव्हा जेव्हा तो बेल मारायचा तेव्हा तेव्हा ते कुत्र्यांना लाळ गळायला चालू व्हायचं. मग त्याच्यातून NLP व्हेरी गुड ॲट मॉडेलिंग द थिंग्स. एखादी गोष्ट सक्सेसफुल होती तर त्याचं मॉडेलिंग करणं, त्याला कॉपी पेस्ट नाही म्हणतात, कॉपी पेस्ट हा खूप लोअर लेवलचा. मॉडेलिंग करून आपण त्याच्या माइंडमध्ये जाऊन त्याच्या इमेजेस, बिलीफ्स कॅप्चर करून ते आपल्या स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करतो. जसं फॉर एक्झाम्पल विराट कोहलीचं जर का मला मॉडेलिंग करायचं आहे की तो एवढा फिट कसा राहतो,
तर मी त्याचे हेल्थ हॅबिट्स, त्याचे इटिंग हॅबिट्स, त्याच्या या सगळ्या हॅबिट जर कमी इन्कल्केट केल्या तर मी पण तशा पद्धतीने हेल्दी राहू शकतो, फिट राहू शकतो. सो येऊयात परत आपल्या अँकरिंगकडं. तर हे सगळं करताना जेव्हा त्यांनी हा प्रबंध जगापुढे मांडला की मी असं केलं आणि असं झालं, NLPनी त्याला मॉडेलिंग केलं की आपण ही गोष्ट लोकांमध्ये करू शकतो का. की जसं की कुठली तरी स्टेट असेल तुमच्या माइंडमध्ये की तुम्ही एखाद्या दिवशी खूप कॉन्फिडंट होता, एखाद्या दिवशी खूप हॅपी होता, एखाद्या दिवशी खूप तुम्ही एक्सायटेड होता, एखाद्या दिवशी खूप तुम्ही काम होता, अशा याला स्टेट ऑफ माइंड म्हणतो आपण. बरोबर. मग त्या स्टेट ऑफ माइंड अनेक वेळा येतात. हॅपीनेस भरपूर वेळा येतो, लाफ्टर भरपूर वेळा येतो, कॉन्फिडन्स भरपूर वेळा येतो. आता त्या पास्टच्या ज्या माझ्या स्टेट ऑफ माइंड आहेत त्या मी आठवल्या आणि आत्ता जर का डोळे मिटले आणि त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये गेलो आणि मी सांगतो की सी व्हॉट यू सॉ, हिअर व्हॉट यू हर्ड अँड फील हाऊ यू फील. बघा तुम्ही काय बघितलं त्यावेळेला, ऐका काय ऐकलं आणि फील करा काय फील केलं होतं तेव्हा. म्हणजे व्हिज्युअलायझेशन टाईप का? व्हिज्युअलायझेशन, पण ह्याच्यात बाकीच्या 2 गोष्टी पण आहेत की सी, हिअर अँड फील. व्हिज्युअल पण करा, ऐका पण आणि फील पण करा. या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही करता आणि तुमची बॉडी आता त्या झोनला गेलेली आहे आणि त्यावेळेला आम्ही अँकरिंग करतो. म्हणजे कुठेतरी से फॉर एक्झाम्पल थंब आणि हा फिंगर दाबला किंवा थंब आणि हे फिंगर दाबलं किंवा कुठेतरी नकलवर दाबलं, असे वेगळे वेगळे कुठलेही पॉईंट्स आम्ही त्याच्यात हे करतो. ज्या वेळेला तुम्ही त्या पॉईंटला प्रेस करता आणि तुम्ही त्या स्टेटमध्ये जाता, दिस पॉईंट बिकम्स अँकर. मग ह्याच्या पुढे जेव्हा मला कॉन्फिडन्सची स्टेट पाहिजे त्यावेळेला मी फक्त सपोज एखाद्या इंटरव्ह्यूला चाललाय, एखाद्या महत्वाच्या मिटिंगला चाललाय, तुम्हाला ती कॉन्फिडन्सची स्टेट पाहिजे, तुम्ही फक्त तो अँकर प्रेस करा आणि यू गो इन टू दॅट झोन. कारण तुम्ही ती गोष्ट आठवून 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 असं प्रेस केलेलं आहे आणि ती प्रोसेस कम्प्लीट केलेली. विथ दिस यू गो इन टू द इंटरव्ह्यू रूम अँड यू आर डन. कारण तुम्ही त्या स्टेटमध्ये आहात. आणि स्टेटवर आपण मगाशी बोललो की स्टेट ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाचं आहे तुमची मानसिक दशा, मनस्थिती. तुमची परिस्थिती डिपेंड करते तुमच्या मनस्थितीवर. तुमची मनस्थिती कशी तशी परिस्थिती असणार. सो इथं आपण ती मनस्थिती ऍट विल क्रिएट करतो. त्याला अँकरिंग म्हणतात. म्हणजे काहीतरी त्याला ट्रिगर करायचं की आपण त्या कंडिशन मध्ये आहोत, आपण हेल्दी आहोत आणि त्यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यायची. याला आपण सिंपल भाषेत म्हणू शकतो. आणि हे आपण डेलिबरेटली करतो. तसेच काही गोष्टी युनिव्हर्सल अँकर्स पण असतात. जसं तुम्ही गाडी चालवता आणि रेड लाईट दिसला, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तुम्ही थांबता, कारण तो अँकर झालेला आहे. आपल्याला रेड लाईट म्हणजे स्टॉप, हा अँकर झालेला आहे. तसं या काही गोष्टी निगेटिव्हली पॉझिटिव्हली अँकर झालेल्या असतात. अशा आपण डेलिबरेटली अँकर करतो आपल्या स्टेटसाठी. एखाद्याला मेडिटेशन मध्ये बसायचंय, एक अँकर करा आणि मेडिटेशन मध्ये बसा आणि तुम्ही विदिन फ्यू सेकंड्स यू गो इन टू दॅट स्टेट. व्हेरी पॉवरफुल टेक्निक ऑफ NLP अँकरिंग. ओके, येस. आता जर समजा एखाद्याला जर व्हिज्युअलायझेशनच करता येत नसेल, की म्हणजे आता लोकांना अवघड आहे ना, की कधी श्रीमंत व्हायची सवय नसते, मग त्या गोष्टी इमॅजिनच होत नाही. की समजा आता मला 10 लाख रुपये कमवायचे महिन्याला, पण मी आधी जर ते केलेलं नसेल तर ते मला इमॅजिनच होणार नाही, मला काही ट्रिगरच करता येणार नाही. मग अशा टायमाला काय करू शकतो आपण? ओके, सो व्हिज्युअलायझेशन हे प्रत्येकाला होत नाही. कारण जसं तुम्ही म्हटलात की 10 लाख रुपये कमवायचे, 10 लाखाची इमेजच नाही क्रिएट होत. माहितीच नाही 1 कोटी कसे दिसतात. लोकांना विचारलं 1 कोटीवर किती शून्य, नाही सांगतायत पटकन. 1000 मध्ये किती शून्य आहेत, पटकन उत्तर देतील. पण कारण ती इमेजच कधी क्रिएट नाही झाली, त्या गोष्टी कधी बघितल्याच नाहीत, कधी फील नाही केल्या. तर व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी एकतर तो एक अडथळा आहे, त्याच्यासाठी पण आपण काम करतो. दुसरी गोष्ट, नॉट नेसेसरी प्रत्येक माणूस हा व्हिज्युअल असेल. NLPच्या अँगलनी 3 टाईपचे लोक असतात. व्हिज्युअल असतात, ऑडिटरी असतात आणि कायनेस्थेटिक असतात. आता व्हिज्युअल म्हणजे ज्या लोकांचा व्हिज्युअल सेन्स खूप स्ट्रॉंग असतो. आपले हे जे 5 सेन्सेस आहेत, पंचेंद्रिय आपण ज्याला म्हणतो, की VAKOG, व्हिज्युअल, ऑडिटरी, कायनेस्थेटिक, ऑल्फॅक्टरी आणि गस्टेटरी, की आपण बघतो, ऐकतो, फील करतो, स्मेल करतो आणि टेस्ट करतो. आता ह्याच्यातले काही व्हिज्युअल लोक असतात की त्यांचे व्हिज्युअल्स खूप स्ट्रॉंग असतात, की त्यांना व्हिज्युअलाइज होतं चांगलं. काही लोकांना व्हिज्युअलाइज नाही होत पण त्यांना ऐकायला चांगलं येतं. काही लोकांना त्याच्यापेक्षा जास्त फील करता येतं. मग व्हिज्युअलायझेशन ह्याचा अर्थ की मला व्हिज्युअलाइजच व्हायला पाहिजे, ती मूवी दिसली पाहिजे असं नाही. तर जसं तुम्ही तुमची पर्सनॅलिटी आहे, एखाद्याची जर का कायनेस्थेटिक पर्सनॅलिटी असते, जो फील करतो, तर त्यांनी फिलिंगच्या माध्यमातून व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. किंवा एखाद्याचं ऑडिटरी आहे तर त्यांनी ऐकलं पाहिजे, की सपोज मी 1 कोटी रुपये कमवले तर मी काय ऐकीन.
ही एखादा माणूस व्हिज्युअलाइज नाही करू शकत, पण तो त्याच्या सीएचा आवाज ऐकू शकतो की सर या वर्षीचा टर्नओव्हर 1 कोटी झाला. अरे वा. हे तुम्ही ऐकू शकता. तुम्ही हे ऐकू शकता की तुमच्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये तुम्ही बसा आणि डॉक्टर म्हणते की यू आर फिट अँड फाईन, तुमची हेल्थ खूप चांगली आहे, ऐकू शकता. सो ज्या माणसाला ऐकलं की ऑटोमॅटिक इमॅजिन होतं की आता जर आपण डॉक्टरच्या केबिन मध्ये बसलो आणि डॉक्टर आपल्या ओळखीचे आहेत, ते जर आपल्याला सांगताय फिट तर ऑटोमॅटिक नॉर्मल माणूस पण इमॅजिन करू शकतो. आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा आवाज ओळखीचा आहे, तुम्हाला म्हणजे तुमच्या मित्राचा आवाज ओळखीचा आहे, तुमच्या म्हणजे हे आवाज ओळखीचे, तुमच्या सीएचा आवाज तुमच्या ओळखीचा आहे. मग तो सीएस तुम्हाला म्हणतोय, जर का तुम्हाला व्हिज्युअलाइज नाही करता, सीए तुमचं म्हणतोय, तुम्ही त्याचं ऐका की बाबा रे आपला टर्नओव्हर 5 कोटी झाला. एखाद्याला फील करायचंय तर तो फिलिंगच्या माध्यमातून. सो नॉट नेसेसरी की व्हिज्युअलाइजच करा. बऱ्याच लोकांना तो असतं की व्हिज्युअलायझेशन अवघड होतं. एक ठोकताळे असे आहेत की 70% लोक व्हिज्युअल असतात, 70% लोक व्हिज्युअल असतात, 20% ऑडिटरी असतात, 10% कायनेस्थेटिक असतात. त्यामुळे मेजॉरिटी ऑफ द पीपल दे कॅन व्हिज्युअलाइज. पण जे हे 30% लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत, त्यांच्यासाठी मग त्यांना असं वाटतं की अरे या गोष्टी होत नाहीत, मग माझं काय. तुमच्यासाठी पण काही गोष्टी आहेत. आणि जे व्हिज्युअल असतात त्यांनी जर काही सगळ्या गोष्टी ऍड केल्या तर अजूनच जबरदस्त इम्पॅक्ट होते. ओके, आता आपण थोडेसे केस स्टडीज बद्दल ऐकूयात की तुम्ही काम केलेलं आहे आणि NLPच्या मदतीने समजा एखाद्याचं आयुष्य चेंज झालंय किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी इम्पॅक्ट पडलाय, समजा असं काही केस स्टडी सांगा ना. भरपूर केसेस आहेत. आता आपण मनी बद्दल बोलतोय तर मनीच्या 1-2 केसेस सांगतो, एखादी रिलेशनशिपची पण केस सांगतो. एक क्लायंट आला होता की ज्याचं एक टर्नओव्हर एक सेट झाला होता साधारण 2.5 कोटी. तो 2.5 कोटीच्या पुढे जाऊ शकत नव्हता. ओके. मग त्याचा प्रॉब्लेम हा होता की सर मी एवढं मेहनत करतोय तरी का जात नाहीये. कुठंतरी एक मेंटल ब्लॉक असा होता की हे म्हणजे खूप जास्त झालं, 5 कोटी माझ्यासाठी जमणार नाही, हे जमणार नाही. मग त्याला या जेव्हा प्रॅक्टिसेस मधून नेलं, ऑफकोर्स इट टेक्स 3 to 4 months 6 months, या गोष्टी डिपेंड करतो तुम्ही किती इंटेन्सिटीने काम करताय. आणि विदिन द नेक्स्ट इयर त्याचा टर्नओव्हर ऑलमोस्ट 3.5-4 कोटीच्या घरात गेला आणि ते त्याला अनइमॅजिनेबल होतं. आता तो एक झाला. दुसरा एक होता की ज्याला जॉब करतोय, 60-70 हजार रुपये कमवतोय, पण 1 लाख रुपये कमवायची इच्छा आहे पण ते कमवू शकत नाही. त्याला मी सिंपल प्रश्न विचारले की बाबा रे तू आता 70 हजार रुपये कमवतोस, तुला 1 लाख रुपये कमवायचे, व्हॉट इज स्टॉपिंग यू. मग जेव्हा या कोचिंग तुला काय थांबवतोय की नाही कमवायचे, की तुझ्याकडे स्किल नाहीये का, तुझ्याकडे ऍटिट्यूड नाहीये का, तुझ्याकडे काहीतरी बर्निंग डिझायर नाहीये. बराच वेळा डिझायर नसती, ऍटिट्यूड काही ना काही असतं. पण तो म्हणलास तर मला नाही माहिती. मी त्याला म्हणलं तू 1,000 रुपये एक्स्ट्रा महिन्याची कमवू शकतोस का. तो म्हणला हा कमवू शकतो. काय करशील. सर मी स्टॉकमध्ये ट्रेडिंग करीन, काहीतरी छोटा एखादा काम घेईन हातात आणि ते 1,000 रुपये तर महिन्याची कमवीन. त्याला म्हणलं 10,000 रुपये महिन्याची एक्स्ट्रा कमवायची असले तर काय करशील. म्हणलं 10,000 रुपयासाठी मला विचार करावा लागेल, मी असं करीन तसं करीन. मग त्यांनी काहीतरी सेट ऑफ आन्सर दिले. त्याला म्हटलं तुला 1 लाख रुपये एक्स्ट्रा महिन्याचे कमवायचे, 70 हजाराच्या व्यतिरिक्त 1 लाख कमवायचे, आता तू काय करशील. मग तो जरा असं मागं झाला. म्हटलं सर 1 लाख रुपये एक्स्ट्रा कमवायचे, मला काहीतरी वेगळंच करावं लागेल, मला वेगळा विचार करावा लागेल. तो थांबला. तो म्हणला की नाही हे मी हा बिझनेस केला तर असं होईल, तो बिझनेस केला तर असं होईल, ते केलं तर असेल. म्हटलं आता संकेत तुला 1 लाख नाही, आता तुला 10 लाख एक्स्ट्रा कमवायचे तर काय करशील. म्हणलं असं 10 लाख महिन्याचे एक्स्ट्रा कमवायचे, मला तर कंपनीच टाकावी लागेल, मला काहीतरी मोठा बिझनेस चालू करावा लागेल. बेसिकली उत्तरं त्याच्याकडेच होती. 1,000 रुपयाचं पण उत्तर त्याच्याकडे होतं, 10 लाखाचं उत्तर पण त्याच्याकडे होतं. प्रॉब्लेम हा आहे की आपण त्या सेट प्रोसेसमध्ये कधी जातच नाही. 10 लाखाचं उत्तर नव्हतं असातला भाग नाही, उत्तर होतं पण ते कधी कुणी विचारलंच नाही किंवा कधी कुणी त्याच्याबद्दल विचारच केला नाही किंवा ती बिलीफच नव्हती की 10 लाख रुपये मी कमवू शकतो महिन्याचे, ही बिलीफच नाही. आणि त्याच्यामुळं त्याचं ना व्हिज्युअलायझेशन झालं ना काय झालं. तशीच एक रिलेशनशिपची एक सांगतो, मुंबईमध्ये एक वर्कशॉप होतं, त्यावेळेला एक बँकेचे मॅनेजर होते, सिनियर मॅनेजर ॲक्सिस बँकेचे, साधारण 55च्या एजमधले. ते म्हणले की माझं आणि माझे जे चुलते आहेत आणि त्यांच्या फॅमिलीचं काहीतरी जमिनीचे वाद झाले होते 25-30 वर्षापूर्वी, तेव्हापासून आम्ही बोलत नाही. आणि एक रिलेशनशिपची ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो, तर ती एक साधारण हाफ डे चालते. तर त्या हाफ डेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप सारे फरक होतात, खूप लोक रडतात, खूप इमोशन बाहेर, भरपूर साऱ्या गोष्टी होतात. बरोबर. मग ती सगळी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले, म्हणले की सर मला तुम्हाला काय सांगायचं आहे. काय, मी काल घरी गेलोच नाही,
म्हटलं घरी गेला नाही म्हणजे मग काय केलं. ज्यांच्याशी आमचे संबंध खराब झाले होते मी त्या चुलत्यांकडे गेलो आणि सरळ त्यांच्या पाया पडलो. कारण या माणसाचं वय 55, जे चुलते होते त्यांचं वय 80-85. ते म्हणले की मला हे रिअलायझेशन झालं की आजच्या जमान्यामध्ये माझाही नंबर येऊ शकतो, त्यांचाही नंबर येऊ शकतो वर जाण्यासाठी. मग आपण या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी वर घेऊन जाणार आहे का इथं सॉल्व्ह करणार आहे. म्हटले मी इथं सॉल्व्ह करतो. त्यांनी ते त्या दोघांचे पाय धरले, म्हणलेत की जे काही वाद आहेत तो मिटू देत, पण मला तुमच्याशी संबंध परत स्थापित करायचे. आणि रडले, म्हणले ते दोघं पण रडले, मी पण रडलो आणि आम्ही तिघं मिळून म्हणे त्यांच्या घरी जेवण केलं. गेले 25 ते 30 वर्षाचे जे संबंध होते ते संबंध जर का तुमचे त्या दिवशी सुधारले. आणि ते म्हणले की सर मला म्हणजे असं वाटतंय की इवन इफ आय डाय टुडे आय एम हॅपी. कारण तो जो एक क्षण होता की बाबा रे मी हे घेऊन चाललो, सॉर्ट आउट नाही झालं, ते सॉर्ट आउट झालं आज. बरोबर. आणि असे असंख्य उदाहरण आहेत की जे लोकांना भाग पाडतात की तुमचे संबंध तुम्ही चांगले करा, रिलेशनशिप चांगले करा. आज रिलेशनशिपचे खूप इश्यूज आहेत आणि हे सगळी उत्तरं आपल्यामध्येच आहेत. आपल्यालाच त्याचे फाइंड आउट करायचे, त्याचे सोल्युशन द्यायचे. NLPच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे उत्तरं येतात. आणि सगळ्यात महत्वाचं NLPचं मला काय आवडतं की इट इज कॉन्टेक्स्ट फ्री. कॉन्टेक्स्ट फ्रीचा अर्थ काय की तुम्हाला हे कुणीच विचारत नाही की तुझे कुणाबरोबर संबंध चांगले नाहीयेत किंवा तुला पैसे किती कमवायचे आहेत किंवा किती कमवायचे, हा काहीच नाही. तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला पैसे कमवायचे नाही, या आणि एक प्रोसेसच्या माध्यमातून जावा आणि त्या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरं मिळतील, त्याच्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्या जातील आणि यू डू दोज ऍक्टिव्हिटीज, गेट द रिझल्ट. इट कुड बी हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, बिझनेस, करिअर, काही असेल. येस. तर आता शेवटचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो आणि आमच्या ऑडियन्ससाठी आता तुम्हाला NLPची स्पेशली एखादी टेक्निक सांगायची आहे की जे त्यांच्या डेली लाईफमध्ये प्रॅक्टिकली यूज करू शकतात आणि त्यांचा पैशाशी रिलेटेड जो काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकतात. येस. ओके. सो एक जबरदस्त पॉवरफुल टेक्निक आहे, ती घेतो. प्रेक्षकांनी डोळे बंद करावेत इफ पॉसिबल. जर का तुम्ही अशा ठिकाणी बसला आहात की जिथं तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही नंतर हा व्हिडिओ बघा. डोळे बंद करा आणि ऑब्झर्व करा की तुम्हाला जो मंथली इन्कम येतोय त्याची फिगर तुम्हाला मेंटल स्क्रीनवर कुठं दिसते. ओके. ती कशा पद्धतीने दिसते. काही लोकांना बँक अकाउंटचे पैसे दिसतील, काही लोकांना चेक दिसेल, काही लोकांना कॅशमध्ये पैसे दिसतील, काही लोकांना कदाचित काही दिसणारच नाही की आम्ही कधी ह्या गोष्टी केल्याच नाही तर दिसणार नाही. बघायचा प्रयत्न करा की तुमचा मंथली इन्कम तुम्हाला किती दिसतोय. आता तो जिथं कुठं तुमचा मंथली इन्कम दिसतोय, जो दिसतोय तो आकडा व्यवस्थित बघा आणि जस्ट इमॅजिन करा की आता त्याच्यामध्ये 10% इन्क्रीज झालेलं आहे. तर ती फिगर तुम्ही चेंज करताय आणि सी व्हॉट इज द फिलिंग यू आर फिलिंग इन युअर बॉडी अँड माइंड. तुमच्या माइंड आणि बॉडीमध्ये काय फील होते ते बघा. इमॅजिन करा की आता ती फिगर 30% इन्क्रीज झालेली आहे. अगदीच कॅल्क्युलेशनमध्ये नका जाऊ, थोडं आपल्याला इन्क्रिमेंटल जायचंय, फक्त वाढत वाढत जायचंय. आता इमॅजिन करा की ती 50% इन्क्रीज झालेली आहे. इमॅजिन करा की ती डबल झालेला आहे, तो जो मंथली इन्कम आहे तो डबल झालेला आहे आणि यू आर स्माइलिंग लुकिंग ॲट दॅट फिगर. तुम्ही त्या फिगरला बघून स्माइल करताय, एक छान वाटतंय तुम्हाला की ती मंथली फिगर तुमच्या पासबुकमध्ये, तुमच्या बँकेच्या स्टेटमेंटवर किंवा तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये जिथं कुठं तुम्ही बघताय की तुम्ही ते फिगर्स वाढत चाललेले आहेत. आणि मंथ ऑन मंथ तुम्ही ती फिगर डबल करा. 1 लाखाचे 2 लाख झालेत, 2चे तुम्ही आता 4 लाख करू शकता, 4चे 6 लाख करा. जस्ट फील द फिलिंग ऑफ यू आर अर्निंग दॅट मच ऑफ मनी. 6चे 8 लाख करा, 8चे 10 लाख करा. इमॅजिन यू आर अर्निंग दॅट मच ऑफ मनी एव्हरी मंथ. ते मंथली तुमच्या पासबुकवर तुमचं नाव तिथं दिसतंय, तुमचं पर्सनलाइज गोष्ट तिथं दिसते तुम्हाला. तुमच्या हातात तो मोबाईल आहे, तुमच्या इन फ्रंट ऑफ तुमच्या तो लॅपटॉप आहे, त्याच्यावर तुम्ही या सगळ्या फिगर बघताय, तुम्ही तो चेक बघताय आणि व्हिज्युअलाइज करताय की या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक आवाज ऐका. तो आवाज तुमच्या फॅमिली मेंबरचा असेल, तुमच्या हजबंडचा असेल, तुमच्या वाईफचा असेल, तुमच्या मुलांचा असेल, तुमच्या CAचा असेल की तुमचा मंथली इन्कम एवढा झालेला आहे. आणि बघा की कसे ते हॅपी होत आहेत.
किती खुश होत आहेत तुमचे फॅमिली मेंबर्स, तुम्ही त्या हॉलमध्ये बसलाय आणि सगळेजण तुमच्याकडे बघून खुश होत आहेत की तुम्ही तो इन्कम जनरेट केला या महिन्यामध्ये. तुमच्या त्या आवडत्या जवळच्या लोकांचा आवाज ऐका, ते काय म्हणतील, कशा पद्धतीने म्हणतील. तुमची मुलं असतील तर ती कशी खुश होतील, कशी हॅपी होतील, त्यांच्या काय डिमांड्स असतील, ते काय म्हणतील की आपण ही गाडी घेऊयात, आपण इकडं फिरायला जाऊयात, आपण दुबईला जाऊयात, सिंगापूरला जाऊयात, काहीतरी ते म्हणतील. काय म्हणतील ते आवाज ऐका, फील करा तुम्ही काय फील कराल त्या पर्टिक्युलर हॉलमध्ये बसून, त्या पर्टिक्युलर जागेमध्ये बसून तुम्ही काय फील कराल आणि कसा तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर असेल, कसा तो आनंद तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या चेहऱ्यावर असेल की ज्या वेळेला तुमचा तो इन्कम दिसतोय. यू सी दोज थिंग्स, तुम्ही त्या गोष्टी बघताय, तुम्ही त्या गोष्टी फील करताय, तुम्ही त्या गोष्टी ऐकताय तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतायत, ते तुम्हाला वेल डन म्हणतायत. काय ते म्हणतील तुम्हाला माहिती आहे. ऐका ती गोष्ट, बघा तुमचा तो स्क्रीन, त्यावरची त्या फिगर्स आणि हे सगळं बघता बघता फील करा की तुम्हाला कसं फील होतंय ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ड्रीम इन्कमवर आज बसलेले आहात, दर महिन्याच्या त्या इन्कमवर तुम्ही बसलेले आहात. हे जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करताय, जस्ट फील दॅट फिलिंग. तुमच्या माइंड बॉडीमध्ये कसं फील होतंय, तुमची बॉडी किती छान पद्धतीने रिॲक्ट करते ते बघा आणि बी इन दिस फ्रिक्वेन्सी फॉर सम टाइम. या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला पुढची काही मिनटं तसंच राहावा आणि आय वुड रेकमेंड की ही ॲक्टिव्हिटी तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी सगळ्यात शेवटी ही ॲक्टिव्हिटी करून झोपा, जेणेकरून तुमच्या सबकॉन्शियसला हे पॅटर्न्स तुम्ही नवीन पाडताय आणि त्या पॅटर्नच्या माध्यमातून तुमचं सबकॉन्शियस रात्रभर या गोष्टीवर काम करेल की कसे मी 10 लाख रुपये महिन्याचे कमवू, कसे मी 1 करोड रुपये महिन्याचे कमवू. त्या फ्रिक्वेन्सीला ते ट्यून होण्याचा प्रयत्न करेल आणि ते तुम्हाला रिझल्ट द्यायला चालू करेल. व्हेरी स्लोली ओपन युअर आईज, टेक युअर ओन टाइम. ओके, खरं तर म्हणजे छान वाटलं, मी स्वतः ते फील केलं आणि असं आपण कधी करतच नाही. ऍटलिस्ट आपण समजा मोजून 4-5 दिवस जरी असं रेग्युलरली करायला लागलो तर हळूहळू मला असं वाटतं की थोडं थोडं तरी शिफ्ट आपल्या माइंडमध्ये यायला लागेल, हळूहळू ऑपॉर्च्युनिटीज आपल्या समोर यायला लागतील. नक्कीच, कारण जसं मगाशी म्हटलं 60,000 विचार मनामध्ये येतात, त्याच्यातले तुमचे पैशाबद्दलचे विचार किती, 6 वेळा तरी विचार करतो का आपण, आणि ते पॉझिटिव्ह किती. कायम लोक EMIचा विचार करतात, पेमेंटचा विचार करतात, खर्चाचा विचार करतात. पण मग हे विचार जेव्हा तुम्ही करता, यू आर क्रिएटिंग न्यू पॅटर्न्स, तुम्ही नवीन पॅटर्न्स क्रिएट करता आणि जेवढे चांगले नवीन पॅटर्न्स तेवढे चांगले रिझल्ट्स. सो ह्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी डेलिबरेटली करणं फार गरजेचं आहे, या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. नाही शिकाल तर जशी लाईफ चालू आहे ती चालूच राहील, त्याच्यात काही बदल नाही होणार. पण ज्यांना लाईफ बदलायचं आहे, ज्यांना काहीतरी सिग्निफिकंट करायचं आहे, कमी वेळात करायचं आहे, त्यांच्यासाठी दिस इज दी पॉवरफुल टेक्निक. कारण बाकीच्या टेक्निक्समध्ये कुठंतरी तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून राहायचंय की मी नंबर बदलला तर, मोबाईलचा नंबर बदलला तर, अमुक खडा घातला तर, अमुक ग्रह. मला वैयक्तिकरित्या या गोष्टीपेक्षा असं वाटतं की मी माझ्या स्वतःच्या माइंडवर काम केलं की जसं गाडीचं इंजिन आहे त्या इंजिनवर जर का काम केलं तर गाडी व्यवस्थित चालणार. आणि माझ्या कंट्रोलमध्ये माझं माइंड आहे, माझ्या कंट्रोलमध्ये हे नाही की ग्रह कसे फिरतील किंवा माझा नंबर काय आहे किंवा या गोष्टी नाही. माझ्या कंट्रोलमध्ये आहे माझं स्वतःचं स्टेट ऑफ माइंड आणि ते जर का माझी मनस्थिती ठीक असेल तर मी माझी परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. येस, आणि याच थॉटवरती आजचा हा पॉडकास्ट आपण एंड करूयात, कारण बोलायसारखं भरपूर आहे. खरं तर हा थोडासा इंट्रोडक्टरी पॉडकास्ट होता NLP बाबत. आता बघूयात लोकांना जर हा व्हिडिओ आवडला, त्यांनी जर खूप सारे लाईक्स केले, शेअर केले तर आपण नक्कीच याचा पुढचा एपिसोड तुमच्यासोबत नक्की करूया. आणि लोकांचे जे काही प्रश्न असतील ते आपण कमेंट्समध्ये त्यांना उत्तर द्यायचं ट्राय करूयात. कारण हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर मला 100% विश्वास आहे की लोकांना तो आवडेल, कारण त्या इंटेन्सिटीने आपण तो केलेला आहे. ते फील होतं लगेच की कुठला पॉडकास्टला व्ह्यूज येऊ शकतात किंवा लोकांना आवडू शकतो. तर 100% मला विश्वास आहे की हा पॉडकास्ट लोकांना नक्की आवडेल. आणि ज्याही लोकांना तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी मी तुमचे जे काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल, म्हणजे ते डायरेक्टली तुम्हाला कनेक्ट करू शकतात. नक्कीच. येस, आणि शेवटचा काही मेसेज तुम्हाला द्यायचा आहे श्रीमंतीच्या माइंडसेट बद्दल किंवा श्रीमंत होण्याबद्दल? श्रीमंत होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने त्यावर काम केलंच पाहिजे. हा विचार करू नका की गरिबीत राहून मी काही काम करू शकतो. गरीब राहून तुम्ही काहीच काम नाही करू शकत. जर का तुमच्याकडे पैसे असतील
तर तुम्ही स्वतःवर खर्च करू शकता, समाजासाठी काय करू शकता. तुम्हाला उद्या जर का 1 लाख लोकांना जेवण द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे पहिले तुमचं पोट भरलेलं असलं पाहिजे. तर जरी तुम्हाला समाजसेवा करायची, जरी तुम्हाला दुसऱ्यांसाठी काय करायचं आहे, स्वतःसाठी काय करायचं आहे, पैसा ही निगेटिव्ह एनर्जी नाहीये. तुमचे स्वप्न, तुमच्या फॅमिली मेंबर्सचे स्वप्न हे त्या पैशाच्या माध्यमातूनच पूर्ण होणार आहेत. समाजासाठी तुम्ही काहीतरी करू शकता ते पैशाच्या माध्यमातूनच. सो ह्याचा निगेटिव्ह मधून बाहेर पडा आणि स्वतःवर ऍक्शन घेण्यासाठी सज्ज राहा. मी आहे तुमच्या मदतीला आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वन ऑन वन शिकवीन, सांगेन आणि तुम्हाला या सगळ्या चीजून बाहेर काढेन, ही माझी गॅरंटी. येस, तर थँक्यू सो मच योगेश सर. खरंच मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये की तुम्ही इतके लांबून आले तर नाही आमच्या ऑडियन्ससाठी एवढा टाइम दिला, एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली, म्हणून पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जे काही जवळचे व्यक्ती असतील, तुमच्यासाठी जे काही महत्त्वाचे लोक असतील, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने कदाचित समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून आत्ताच तुमच्या जे काही जवळचे प्रेमाचे लोक असतील त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.